वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता. स्थानिक आमदार असूनही भाषणाची संधी मिळणार नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा. मुंबईमध्ये आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका. 380 कोटी रुपयांच्या ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाण पूल, स्टाफ क्वार्टरचं उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित राहणार. पंधरा ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार. कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण. कथित मतचोरी विरोधात काँग्रेस आज निवडणूक आयोगाविरोधात रान पेटवणार. देशभर जिल्हा मुख्यालयांवरती मशाल आंदोलन. 2 महिने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाची रूपरेषा. चंद्रपुरात एकाच घरात 119 विविध जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा काँग्रेसचा आरोप. माझाचा रियालिटी चेक. पत्ते चुकीचे असले तरी प्रत्यक्षात मतदार अस्तित्वात असल्याचं उघड. मारकुटिया सुरत चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून यांना पुन्हा एकदा संधी. प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी झाली होती हकालपट्टी. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस. पुढील 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं. बार्शी तालुक्यामध्ये नदी नाले ओढ्यांना पूर आल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस अडकली. तर धाराशिवच्या परांडा तालुक्यातही जोरदार पाऊस. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 3घांना अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई. राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाचा जबर उपहास. मतदार यादीत मृत म्हणून दाखवलेल्या लोकांना घरी बोलवून केलं चहापान. छत्रपती संभाजीनगरमधील 6,591 भोंगे हटवल्याचा पोलिसांचा दावा. राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांना विश्वासात घेऊन भोंगे उतरवल्याची पोलिसांची माहिती. रशियाने युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवलं नाही तर गंभीर परिणाम होतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना इशारा. उद्या अलास्कामध्ये दोन्ही नेत्यात चर्चा. सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार. अर्जुन तेंडुलकरचा सानिया चंडोक सोबत साखरपुडा. मात्र दोन्ही कुटुंबांकडून अजून अधिकृत माहिती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.